अमरावती अचलपूर मतदारसंघाचे माजी आमदार बच्चू कडू यांच्या व त्यांच्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांचा इतिहास पाहता अचलपूर मतदारसंघाच्या विद्यमान आमदार प्रवीण तायडे यांच्या जीविताची हानी होऊ नये व त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारातून प्रहारचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार यांच्या आदेशावरून त्यांचे गावगुंड कार्यकर्ते हल्ला किंवा अपघात करण्याची शक्यता टाळता येत नाही, म्हणून विद्यमान आमदारांना आपल्या विभागातून सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी मागणी आज अचलपूर येथील भाजपा शिष्टमंडळाने ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना निवेदनामार्फत करण्यात आले। आम्ही प्रहारचे आमदार माजी आमदार यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या धमकी वजा बाईट दिल्या त्या संदर्भात आम्ही एसपी साहेबांना भेटलो। एसपी साहेबांना आम्ही एक निवेदन दिलं की आमचे सन्माननीय आमदार प्रवीणभाऊ तायडे हे दिवसभर जनतेच्या संपर्कात असतात, लोकांच्या कामासाठी संपर्कात असतात। त्यांच्या सुरक्षेचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यांना सुरक्षा प्रदान करावी। सोशल मीडियावर ज्या अश्लील टिप्पणी आमच्या आमदार साहेबांच्या विरोधात होत आहे त्याच्यावर कारवाई करावी। प्रहारच्या कार्यकर्त्यांनी बॅनर पोस्टर फाडले, त्यांच्यावर ते थुकले बॅनरवर, त्याच्यावर पण कारवाई करावी आणि या आमदारांना आपण माहिती देऊन त्या कार्यकर्त्यांना थांबवण्याचं काम करावं, कारण की त्यांचे जे कार्यकर्ते आहे ते रेती तस्कर, दारू तस्कर, जुगार तस्कर, गो तस्कर असे सर्व कार्यकर्ते आहे आणि त्यांच्यापासून आमच्या आमदाराला धोका निर्माण होऊ शकते, म्हणून आम्ही त्याचं निवेदन दिलं। नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीमध्ये अचलपूर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रवीण तायडे हे 12,000च्या वर मताधिक्य घेऊन प्रहारच्या बच्चू कडू, काँग्रेसचे बबलू देशमुख यांच्या विरोधात विजयी झाले, परंतु प्रहार पक्षाच्या उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांना आपण पराजित झालो हे पचनी पडत नसल्याने प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू गावागावात मतदारांना धमकी वजा दबाव टाकत आहे व बच्चू कडू यांचे कार्यकर्ते शिवीगाळ व दबाव टाकण्याचे काम करत आहेत। तसेच व्हॉट्सअप, फेसबुकवर सुद्धा आमदार प्रवीण तायडे यांच्या विरोधात शिवीगाळ व अश्लील भाषेचा वापर करून त्यांना बदनाम व मानहानी करत आहे। आमदार बच्चू कडू यांचा आतापर्यंतचा इतिहास पाहता त्यांच्याकडे गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते आहेत। गेल्या 29-30 डिसेंबरच्या मध्यरात्री बहिरम यात्रेमध्ये विद्यमान आमदार प्रवीण तायडे यांचे यात्रा करणाऱ्या भाविक भक्तांच्या स्वागतासाठी दर्शन भागात लावलेल्या बॅनरवर थुंकून काही बॅनर फाडण्याचा किळसवाना प्रकार प्रहार कार्यकर्त्यांनी केला असून असे प्रकार गेल्या अनेक वर्षापासून अचलपूर मतदारसंघात सुरू आहे। प्रहार पक्षाव्यतिरिक्त दुसऱ्या पक्षाचे बॅनर लागले होते, प्रहारचे कार्यकर्ते ते बॅनर ब्लेडने फाडण्याचे प्रकार झाले आहे। त्यांची तक्रार पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे, तरी आम्ही आपणास माजी आमदार बच्चू कडू यांच्या व त्यांच्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांचा इतिहास पाहता अचलपूर मतदारसंघाच्या विद्यमान आमदार प्रवीण तायडे यांच्या जीविताची हानी होऊ नये व त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारातून प्रहारचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार यांच्या आदेशावरून त्यांचे गावगुंड कार्यकर्ते हल्ला किंवा अपघात करण्याची शक्यता टाळता येत नाही, म्हणून विद्यमान आमदारांना आपल्या विभागातून सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी मागणी आज निवेदनाद्वारे करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, मंडल न्यूज, अमरावती। आज अचलपूर मतदारसंघातर्फे तिन्ही मंडळातर्फे भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही माननीय एसपी साहेबांना निवेदन दिलं। जो मागील 29 तारखेला झालेला प्रकार आहे अतिशय गुन्हास्पद प्रकार असा हा संबंधित विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून झालेला आहे। हा कार्यकर्त्यांचा गुन्हास्पद प्रकार वारंवार होतो आहे, तो होऊ नये म्हणून आम्ही याबाबत आज एसपी साहेबांना निवेदन दिलं आणि विकासाचं हालचाल, विकासाचा वेग, विकासाची गती माननीय आमदार प्रवीणभाऊ तायडे यांच्यामार्फत चालू होत्या, आढावा बैठक चालू होत्या। त्या सर्वांचा माइंड डिस्टर्ब करण्याचा हा प्रहारकडून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रकार आहे आणि त्या प्रकाराचा निषेध म्हणून आम्ही आज सर्व मतदारसंघातील इथले कार्यकर्ता इथे आज एकत्रित होऊन एसपी साहेबांना निवेदन दिलं आणि माननीय प्रवीणभाऊ तायडे यांच्या जीवितास ज्यांनी धमक्या दिल्या प्रहारच्या कार्यकर्त्यांनी, सर्व स्रोत आहे धमक्या त्यांच्या सर्व मीडियावर आलेल्या आहेत, त्या धमक्यांच्या अनुषंगाने माननीय प्रवीणभाऊ तायडे यांची सुरक्षा व्हावी याकरिता आम्ही आज सदर निवेदन माननीय एसपी साहेबांना दिलेलं आहे आणि यानंतरही जर प्रहारचे कार्यकर्ता, पदाधिकारी आणि संबंधित कोणीही भारतीय जनता पक्ष अतिशय संयमी पक्ष असून त्यांचा संयमाची त्यांनी अंत पाहू नये या माध्यमाने आम्ही सर्वांना ही म्हणजे एक आव्हानच करतो आहे। अन्यथा जशास तसं उत्तर
आम्ही सर्व कार्यकर्ता पदाधिकारी देण्यास तत्पर आहोत, हे या आव्हानाच्या माध्यमाने आम्ही सांगतो आहे.